या बाई या झोपा. या बाया लगेच. हो तपासावं लागते ना. अहो मला ते रिपोर्ट पाहिजे. कसला? डॉक्टर नमस्कार. नमस्कार. अरे बाबा आज बहिणी बरोबर तुमची ड्युटी लागली काय? यांना चालले तपसाय. काय झालं? एकदम कोमेजून गेलेत. काय? एकदम असे कोमेजूनच गेले तो. बघतो. बाबा अरे आबांचं अंग तर एकदम थंडगार पडलंय. एकदम गपगार. काय? एकदम कालपासून गपगार. ते पण ऐन टायमाला. तुम्ही एक काम करा, सोनोग्राफी आपण करूया. नाही 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 नाही, ते असं माझ्या पोटावर आबा मी करणार नाही. आबा मी करणार नाही. अहो आबा रोज भवानीच्या टायमाला जो पेशंट येतो ना त्याची सोनोग्राफी मी फ्री करतो. फ्री मध्ये करते. काय सांगताय काय? हिची करा. मला काय झालंय? अरे बहिणी रोजचं आपलं रुटीन चेकअप. आणि जर काय असेल ना तर मशीन मध्ये दिसेल. काय जे असेल ते दिसेल. पण मला काय काय दिसणार आहे तवा? आता बघा. चला 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 चलो बहिणी. सगळेच कोमेजून गेले काय आता. आता नाही जाणे. बाबा बाबा आबा आबा काय? अभिनंदन अभिनंदन. अहो काय झालं? तुम्ही बाबा होणार. काय? काय? हे काय? परत चालली काय माहेरी तू? नाही, भाडं दिलं नाही म्हणून घर मालकानं घर खाली करायला लावलंय ताबडतोब. काय? हो. आता कुठं जायचं? वहिनी तुम्ही चला माझ्या बरोबर माझ्या सासूरवाडीला. आणि मी तू पड ना कुठं रेस्ट हाऊस वर कर तुझी सोय. या सामानाचं काय करू? गोडाऊन मध्ये टाक ना पालिकेच्या. तुझ्या सासऱ्याला सांग ना यार. काय? कर्मचाऱ्याचे पगार करीत जा म्हणू कधीतरी. करतील रे, त्यांना कामाची गणगणा असते. असू द्या वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही चला माझ्या बरोबर. हा, पण तुमच्या घरच्याने विचारलं की कोण तर काय सांगणार? सांगाल माझी बहीण आहे म्हणून. फार मोठा वाडा आहे, टेन्शन घेऊ नका. चला दादा दाजी दाताड काढू नका, घ्या सामान घ्या. चला. काय हो, तुम्ही तर म्हणाला होता बहीण नाहीये तुम्हाला. काय झालं? हिने मनाविरुद्ध लग्न केलं ना माझ्या. काय सांगता? नाही तर काय, एका गुरख्या बरोबर पळून गेली म्हणून म्हणलं मला बहीण नाही. अपमान वाटायचं ना ग. कसं सांगणार? जावई गुरखाय म्हणून रात्रभर शिट्ट्या वाजीत बोंबलीत हिंडतो, दिवसा सलाम शाप म्हणतो. कस तरी वाटतं ते. मग आता कशाला आली इथं? कुणी नाही ना ग तिचं. अहो आता तर म्हणालात की गुरक्यासोबत लग्न केलं म्हणून. अगं कोर्टात केस चालू आहे ना डायव्होर्सची. का? अगं एका घरात राहून दोघांची भेट व्हायची नाही. काय पण काही सांगताय. काही कशाला सांगेन. कसं आहे, दिवसात ताई ड्युटीला जायची आणि रात्री गुरखा भाऊजी शिट्ट्या वाजीत गावभर बोंबलत हिंडायची. अगं बाई. मग काय, म्हणून तिला म्हणलं ये इकडे. चौकशा झाल्या का तुझ्या? जा चहा टाक पटकन. हरण मारे. अजून काय बी पत्ता नाही ह्यांचा. पाहुणं बाई, इकडं काय करताय? ते फुलं तोडत होते पूजेसाठी. बुधवारी कोणत्या देवाची पूजा करताय? ते नेपाळमध्ये बुधवारीच पूजा करतात समद्या देवांची. वा 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 वा. पर हात नाही पुरत तेवढं. मग काय झालं? मी आहे ना. हा, आणि एक दोन फुलात कुठं अडकलाय. अख्खी फांदी तोडून देतो तुम्हाला. फांदी. बरं झालं तुम्ही आले. रोज तुम्हीच देत जा. झाली का? झाली फुलं तोडून? हा, झाली. त्या पाहुण्या बाईला लागत होती. त्याच झाडाची माझ्या हातून एक फांदी तुटली होती तर केवढं फडाफडा बोलले होते मला. आणि आता 4-5 फांद्या फडाफडा तोडल्या. काय वंदळ भर फुलं गेली तर फरक पडतो. पूजेसाठी लागत होती तिला. तिच्या संग पूजेला बी जाऊन बसा की, तेवढंच पुण्य पडेल पदरी.
काय 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 पण बोलतीयस का? मला नाही दिली कधी फुलं तोडून. आयला काय ताण आहे या बायकांचा राव, काय कळत नाही मला. या म्हणजे किती आहेत अशा? हा गप चम्मा आयला ये गप. आई येते गप. आईंचं राहू दे, तुमची फुलवाली आली बघा. अगो बाई, जेवण इतके लवकर? जेव ना, नाश्ता 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 हा. आई एवढा? मग पैलवान आहेत ते, गुरखा नाही. अगं ते डोकं घरघरायला लागले अंड्याच्या वासानं. पाहुणेबाई पडली. मी हाय नव. अहो पाहुणेबाई, बरं वाटत नाही का? थोडी चक्कर आली. बरं झालं तुम्ही धरलं. आता हे बघा, हेळसांड करू नका, डॉक्टर कडे जाऊन या. हं? आपल्या तारूला म्हणा पाहुणेबाई बरं बरोबर जा. बरं, चला चला, तुम्ही माझ्या बरोबर चला. हं? सावकाश सावकाश, हा सावकाश, हा सावकाश. काय जा ऑमलेट टाक. संपली सगळी घरातली अंडी, खुडूक झाल्या सगळ्या गावातल्या कोंबड्या. सदान कदा खाणं खाणं खाणं, भस्म्या झालाय जणू, वैताग नुसता. अंड्याच्या वासानं सकाळी याने चक्कर आली. वय. साहजिकच आहे, या प्रेग्नंट आहेत. अहो पण असं कसं होईल? असं कसं होईल? त्यांना जोडं होण्याची दाट शक्यता आहे. काय? तरीच वाटलंच मला. हे काय कुठं चाललीस? मस्तनात, तुम्हाला काय करायचंय? ए असं काय येड्यावानी वागतीयस ग? तुम्हाला नाही काय वाटलं करताना? काय करताना? ए, 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 ते सगळं खोट आहे हा. आता माझ्या लेकराची शपथ घेऊ का मी? लेकराची या का त्या? आयला काय चालू आहे? ए चल उठ, चल उठ, आणि जिथं जायचंय तिकडं जा. चल सुट. हेच पाहिजे ना तुम्हाला? जात नाही जा. नमस्कार. नमस्कार साहेब. चल बोल. काय हो, मला बाळातपणाला पाठवून हे धंदे करता काय? काय धंदे केले मी? जनसंपर्काच्या नावाखाली कुठे कुठे शेणखात फिरता मला कळत नाही काय? ए फोन ठेव. आता कुठे चाललात? मसनात चाललोय, मसनात. फोन ठेव. बायको आहे काय भोंगा आहे? वचवच वचवच काय कटकट आहे? हा बोल. तुम्ही मला ठेवता का नाही सांगा आधी. अगं ठेवतो ना, अडकलेलं बिल तर निघू दे आधी. याद राखा, नाहीतर तुमच्या घरी येईल मी. नको नको, अगं येडी का खुळी, घरी नको येऊ, मीच येतो तुझ्याकडं. हा आता मी जरा कामात आहे. फोन ठेव. हा नंतर कॉल करतो तुला. हा हे बघ, कोणाचा पण फोन आला तर वाड्यावर गेलेत म्हणून सांग. काय? हॅलो. कुठे आहेत अध्यक्ष? वाड्यावर गेलेत ते. वाड्याचा पत्ता सांगा की. अहो लय फेमस आहे आमच्या गावात वाडा. कुणाला बी विचारा तांबडगडी कुठं आहे म्हणून, कुणी बी सांगल. असं का? तांबडगडी होय. तांबडगडी कुठे हो? सरळ जायचं. हे घ्या. या भैया झोपा. या बाया लगेच. हो तपासावं लागते ना. अहो मला ते रिपोर्ट पाहिजे, कसला? मी प्रेग्नेंट असल्याचा. त्यासाठी तपासावं लागतंच ना. बगर तपासणीचा रिपोर्ट द्या. काय लागतील ते पैसे सांगा. असे फुकट पैसे कसे घ्यायचे? रुग्ण म्हणजे आमच्यासाठी देवाचा अवतार. झोपा, मी तुम्हाला तपासतो. या या झोपा, चला. काय डोक्याला ताप आहे बाई. बाई तुम्ही इथलं दिसत नाही हो. मी चौफुल्याची. वाटलंच. मग तिकडे डॉक्टर नाही आहेत का? अहो आहेत की, पण सगळे गिरायक. गिरायक? अहो म्हणजे ओळखीचे. त्यांच्याकडनं कसा घ्यायचा रिपोर्ट खोटा? खोटा? हा मग मगापासून काय सांगते मी तुम्हाला. अहो पण तुम्हाला खोटा रिपोर्ट कशाला पाहिजे? मी तुम्हाला खरा खोरा रिपोर्ट देतो. त्या वाचतो. झोपा, चला. अहो इकडे इकडे इकडं. मला वाटलं गेली की काय. या अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. आ
आता आला का ताण? कुणाचं म्हणून समजावं बाय आहे? का कोण म्हणायचं आपण? मी नंद, भास्करची बहीण, भास्करची. असं म्हणजे भारत नेपाळ प्रश्न म्हणायचा तो. वय वय. हा इथं पाणी मुरतय वय. अहो इकडे या. अहो इकडे या म्हणते ना. काय झालं? तिकडे बघा जरा. कुठं? वय एकटीच असते मी पण तुम्ही इकडे. काळजी करू नका, मी आहे ना. कोण आहे तो टाकल्या? अहो ते नगराध्यक्ष आहेत. तिकडे नाही, तिकडं नंदू भाऊजी आहेत बघा. अजून तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, म्हणजे मला काय. काय झालं नांद्याकडं? कसा हावरेटासारखं बघतोय बघा तुमच्या बहिणीकडं. अगं तसं नाहीये तारू. कसं झालंय, नंद्याचं कसं आहे, नद्या असं आहे ना, त्याच्यामुळे तो बघताना वेगळं दिसतं. तो बघतोय नगराध्यक्षाकडे, पण तुला वाटतंय तू माझ्या बहिणीकडं. माझ्या बहिणीकडं कशाला बघेल नांद्या? चल इकडं, चला आपल्याला राहू द्या. जेव्हा हात धरून पळून जाईल ना तेव्हा कळल. अगं नाही, पण नंद्या कशाला पळून तिचा तांबडगडी घरात कुणी आहे का नाही? आले आले. बोला. पाटलांचा वाडा हेच आहे ना? हो. आपण आधी मला सांगा, तुम्ही कोण? मी सुना रूपा पाटलांची. असं का? मग मला तुमची सवत समजा. हा, त्यांच्या वंशाचा दिवा जपून आणलाय मी. हे हो बघा रिपोर्ट. तुमच्या वंशाचा दिवा फलक्यात पणतीत पेटला. अप्पा तुमच्या मुलीचं वाटोळं झालं. अप्पा कुठे आहात तुम्ही? अप्पा अगं सुनबाई, काय झालं वरडायला? माझी नाही इच्छा होती म्हातारपणी तुमची सेवा करायची, पण आता काय मी जगत नाही. अगं हे करेल आता तुमची सेवा. कोण आहे? या वाड्याची सून आहे मी. बोलवा तुमच्या पोराला. बघा 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 बघा, मी जाते बाहेर, मी जाते बाहेर. मी नाही राहत आता इथे, मी जाते बाहेर. सुनबाई जरा धीरानं घ्या. अनुबाई, मला एक सांगा, आमच्या पोराची तुमची कुठं गाठ झालती कधी? 5-6 वर्षापासून येतात ते माझ्याकडं आणि 15-20 लाख रुपये खर्च केलेत माझ्यावर. आणि या घराची पट्टेराणी करतो म्हणून सबूत दिलाय त्यांनी मला. बघा बाई, आमचा पोरगा आल्यावर या. आज तो बाहेर गावी गेलेला आहे.